पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये काल दुर्दैवी घटना घडली। एका 26 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडल्यानंतर खरं तर पुण्यात खळबळ माजलेली आहे। एकूणच पाहिलं तर सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो परत एकदा ऐरणीवाला आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आहेत। ताई, खरं तर अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणी घडली। खरंच दुर्दैवी घटना आहे। ती घटना ऐकूनच मी तातडीने आगारमध्ये आले। आगार व्यवस्थापनाला भेटायला गेले, परंतु आगार व्यवस्थापन जागेवर नव्हत्या। त्या 2 दिवस सुट्टीवर आहे। त्यांचा चार्ज ज्या दुसऱ्या महिलेकडे आहे तिला काहीही कल्पना नव्हती। त्याच मला म्हणाले की मी स्वारगेट पोलीस स्टेशनला चालली आहे माहिती घ्यायला। ही दुर्दैवी अवस्था आहे, त्यामुळे तातडीने आगार व्यवस्थापनाला निलंबित केलं पाहिजे। आगार व्यवस्थापनाच्या गाडीमध्ये सराईत गुन्हेगार जातो काय, अत्याचार करतो काय, ही म्हणजे आगार व्यवस्था झोपलेली आहे का? पोलीस आता त्या पोलिसांना आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे। त्याची अधिक माहिती घेण्यासाठीच मी स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे। ते लवकरच त्याला अटक करतील, कारण का ती जी महिला आहे तिने येऊन तक्रार दिलेली आहे आणि ही तक्रार त्यांनी तातडीने दखल घेऊन आरोपी आयडेंटिफाय करून तो लवकरच आपल्याला जेलबंद दिसेल। परंतु आगाराची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का हो काही? तुम्ही कसे काय असे हलगर्जीपणा करू शकता? त्याच्यामुळे आगार व्यवस्थापनला तातडीने निलंबित करणं गरजेचं आहे आणि सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की आपल्याला दिलेली कर्तव्य जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडा, अन्यथा या अधिकाऱ्यांना घरी बसवा हे सांगणं गरजेचं आहे। पुणे पोलिसांनी सुद्धा या वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंधक कारवाया करणं गरजेचं आहे, कारण का ही विकृती सांगून येत नाही। महिलेला ज्यावेळी हा प्रसंग येतो तेवढी ताकद प्रतिकाराची येत नाही। त्याच्यामुळे अशा वृत्तीचे जिथे जिथे लोक दिसतील त्यांना तडीपार करा, 1 वर्ष जेलला टाका, MPID करा, अशा काही गोष्टी करा ना की ज्याने त्यांना भीती वाटली पाहिजे। स्वारगेट सारख्या बस डेपोवर सुरक्षा कमी होती किंवा त्या ठिकाणी पोलिसांचं लक्ष असणं गरजेचं होतं, मात्र हे सगळं सुरक्षेचा प्रश्न परत एकदा महिलांचा ऐरणीवाला आहे। आता हे बघा, घटना घडली आहे म्हणजे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पण तुम्हालाही मला सांगायचं की ही घटना सकाळी 5:30 वाजता घडलेली आहे, म्हणजे भल्या पहाटे घडलेली आहे। भल्या पहाटे ही मुलगी प्रवास करत असताना सराईत गुन्हेगार आला। सराईत गुन्हेगाराची तिची ओळख होती नव्हती मला अजून ती माहिती नाही आहे। जर समजा तो प्रवासी म्हणून आला तर 2 प्रवासी बसमध्ये चढलेत, बाकीचे प्रवासी चढले नाहीत, याच्यावर लक्ष आगार व्यवस्थापनाच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांचं असलं पाहिजे। ते त्यांचं लक्षच नाही आहे। अशा घटना घडल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई होत नाही कारवाई झाली तर तुमची काय भूमिका असेल? ठोस कारवाई तर 100% होणार। महायुतीचं सरकार आहे, परिवहन मंत्री यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करायला लावलेली आहे आणि आपला विभाग कसा सक्षम करायचा आहे हे ते अधिकारी जेव्हा पगार घेतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात। त्यांनी जर नाही केलं तर जे अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवण्यात येईल। त्याच्यासाठी मी स्वतः माझ्या स्टाईलने यापुढे आंदोलन करेन, कारण का या प्रकाराला जबाबदार आगाराच्या मॅडम आहे। जर त्या मुलीवर अत्याचार होतोय तर हा अत्याचार तुमच्यामुळे झाला म्हणून मग आगाराच्या मॅडमला आम्ही का नाही काळं फासावं? तेवढेच पोलिसी जबाबदार आहेत। पोलिसांचा जबाबदार गुन्हेगारी थांबवायला पाहिजे, जबाबदार आहेच ते त्यांचं कर्तव्य आहे। पण आगाराच्या आतमध्ये काय चाललेले बघा, पोलीस कधी गुन्हा दाखल करतात? त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर। पोलीस आगारामध्ये जाऊन तर पेट्रोलिंग करू शकत नाही ना। त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्ट म्हणते की आगाराची प्रामुख्याने जबाबदारी आहे आणि सेकंडरी गुन्हा घडल्यानंतर आरोपीला पकडण्याची जबाबदारी पोलिसांची पण आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।